घ्या. अंतुशेषने माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या असं म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला. पुण्याचे तुम्ही बोलण्यात ऐकणार काय हो आम्हाला. कशावरून तरी गांधीजींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठने आपले भाष्य सुरू केले. अहो कसला गांधी, जगभर गेला पण रत्नागिरीस आला नाही. पक्का तो, त्यास नेमके ठाऊक. इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि त्याच्या दांडीचं. आम्ही सगळेच पंचेवाले, त्याच्यापेक्षा उघडे. कोण दामू नेने, तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे अहो म्हणजे काय, म्हणजे वाघाचे पंजे. हॅलो, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी साक्षी हेमंत नाईक स्वागत करते आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डुबी डू, अर्थात एक तरी छंद जोपासावा. मित्रांनो, मराठी भाषा दिनानिमित्त श्री शंकर पाटील यांच्या कथेचा सुंदर अनुभव आपण अनुभवला. आता आपणास दिलेल्या वचनाप्रमाणे या कथेच्या दुसऱ्या पर्वास आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, मराठी साहित्यातील अजरामर, जिवंत, मनाला भावणारी अशी व्यक्तिरेखा म्हणजेच अंतू बर्वा. महान साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेली ही व्यक्तिरेखा आजही प्रत्येकाच्या मनात तितकीच जिवंत आहे. या कथेचा आपल्या सुंदर शैलीत अनुवाद आज आपल्या समोर मांडणार आहेत श्री मनोज डोंगरे सर. चला तर मग सुरुवात करूया कथेच्या या सुंदर प्रवासाला. स्वागत आहे मनोज सर तुमचे. मल्हार कम्युनिकेशनच्या मंचावर आपण पुन्हा एकदा आलात, आपले खूप खूप आभार. बरं सर, आज आपण आम्हाला जे पु ल देशपांडे आहेत यांनी जी छान अशी कथा साकारलेली आहेत ती आपल्या समोर मांडणार आहात, तर ही कथा आपण का निवडली? हां, तर त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस आपण श्रीयुत शंकर पाटील यांनी लिहिलेली पश्चिम महाराष्ट्रातली विशेषतः कोल्हापूर विभागातली जी बोलीभाषा आहे त्या भाषेत असणारी गोष्ट आपण ऐकली होती, मीटिंग ही. आता आपली मराठी किती विविध आहे पहा. तिथून थोड्याच अंतरावरती कोकण आहे, पण कोकणातली जी मराठी आहे ती खूप वेगळी आहे. ती देखील तेवढीच मधाळ आहे, तेवढीच रसाळ आहे. तिचा अनुभव आज श्रोत्यांना आपण द्यावा. तसं तर श्रोत्यांनी ते ऐकलेलीच असेल, पण तिचं एकदा पुन्हा एकदा आपण त्याची आठवण श्रोत्यांना करून द्यावी. आणि आपल्या मराठीचा गौरव हा किती भाषांनी किती छान प्रकारे केलेला आहे हे आपण आज आपल्या श्रोत्यांना दाखवून देणार आहोत. बरं, म्हणजे आज आम्हाला तुमच्याकडूनच तुमच्या शब्दांमध्येच आम्हाला ती ऐकायला मिळणार आहे. नक्कीच. आणि असं जिवंत उदाहरण काहीतरी पाहिल्यासारखं मिळालं आम्हाला आज. नक्कीच नक्कीच. बरं, सुरुवात करायचं का सर? मग नक्की सुरू करूया. हो, श्रीयुत पु ल देशपांडे यांची अंतू बर्वा ही कथा आपण पाहूया. अंतू बर्वा ही कथा कोकणातल्या पार्श्वभूमीवरती आहे. कोकणी माणूस आहे हा अंतू बर्वा. त्याचं स्वभाव वैशिष्ट्य, कुठल्या परिस्थितीत कोकणी माणसं कशी वागतात आणि तिथलं एकूणच जीवन कसं आहे हे अतिशय सुंदर, म्हणजे साक्षात माणसं वाचता यावी इतकी प्रचंड प्रतिभा ही श्रीयुत पु ल देशपांडे यांच्या ठाई होती. आणि त्यांच्या या प्रचंड, आपण त्यांच्या पुढे अगदी नखा एवढे सुद्धा नाही आहोत, पण त्यांच्या या प्रचंड प्रतिभेचं एक उदाहरण म्हणून आपण आज अंतू बर्वा ही कथा पाहणार आहोत. तर सुरू करूया. ओके, ठीक आहे. अंतू बर्वा, लेखक पु ल देशपांडे. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्यांचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. अंतू बर्वा हा याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे हे त्याचे वय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी त्यांना प्रथम पाहिले. त्यावेळेस त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू-गोकट्या झाला होता. अण्णू-गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णू गोगटे हा वकील
कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे असं अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही, परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना कोकणातली एकूणच मंडळी ही एकवचनी. पण अंतूला संबोधन आहे अंतू शेठ. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्ती उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून पापच असं घडलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर कसलं तरी एक दुकान काढलं. ते केव्हाच बुडालं. परंतु अंतूचा अंतू शेठ व्हायला एवढं कारण पुरेसं होतं. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचं कोणाच्या स्मरणात नाही. 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची 5-25, पोफळीची 10-15 आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. 2-5 हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, कुठे चिंच उभी आहे. वाडवडिलार्जित घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली त्याच्या वाट्याला आली आहे. विहिरीवर वहिवाटीचा हक्क आहे आणि या सगळ्या आधारावर अंतुशेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट ही बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेटी घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्ध्या जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूंनी तडक प्रश्न केला, वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखले मी. बसा 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 बसा. बापू, अहो जावई बापूंना चहा मागवा. इतक्या सलगीत आलेला हा म्हातारा कोण हे मला कळेना. पण मग अंतुशेठनेच खुलासा केला, तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? परवा चालू. बरोबर, दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी ही काय? तुमचे दोस्त आहेत ते तुम्हीच सांगा. वा, पुण्याचे तुम्ही बोलण्यात ऐकणार काय हो आम्हाला? मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग विजिट? 2-3 दिवसांनी जाईन. उत्तम. थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोस्कर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं 6 महिने तोळ ठोकला. शेवटी कपोस्कर वकिलानं 1 दिवस खळं सारवायला लावले त्यास. जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसे? बरोबर आहे. बापू शेठ ओळखलं की नाही? आमच्या वकिलांचे जावई हो. आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार. हेगिष्ट्यांनी मला नमस्कार केला. चहा घेता? नको हो, उकडतंय फार, मी म्हणालो. अहो रत्नागिरीस उकडायचेच. गोठ्यात निजणाऱ्यान बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय? अहो रत्नागिरीस थंड हवा असती तर शिमला नसते म्हणाले काय हो आमच्या गावाला. पण उकाड्याच्या या सड्यावर जास्त अधिक त्रास होतो. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि या थेट आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. आमची पोफळीची बाग म्हणजे कशी एअर कंडिशन हो. मनमुराद हसत अंतुशेठ म्हणाले. आणि वर आमचा कंत्री विनोद हो जावई बापू हेही ठोकून दिलं. बापू शेठ पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्ट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका, नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फार्मास फारसं. अंतुशेठ बरव्यापर्यंत माझी कीर्ती पोहोचली आहे हे ऐकून झालेला आनंद बापूशेठ हेगिष्ट्याच्या एका प्रश्नाने मावळला. मला नीट निहाळीत म्हणाले, काय करतात? काय करतात म्हणजे? अहो खोळे की काय तुम्ही हेगिष्टे? ती रद्दी काढा. 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आढळेल रद्दीत तुम्हाला. बघा बघा. अहो सिनेमात असतात. काय म्हणता? हेगिष्टे माझ्याकडे अजिम्या ब्रह्म पाहिले अशा आविर्भावात पाहत होते आणि म्हणाले, काय हो जावई बापू, एक विचारू काय? मिश्किल प्रश्नाची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. विचारा की. एक सिनेमा काढला की काय मिळते हो तुम्हा? मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे या प्रश्नाला मी सरसावलो होतो. ते सिनेमावरती अवलंबून आहे. नाही, पण आम्ही वाचलंय की 1 लाख ते 1.5 लाख मिळतात. छे हो, मराठी सिनेमात एवढे कुठले आले? समजा
पण 5 पूज्य नसली तरी 3 पूज्य पडतच असतील. पडतात, कधी कधी बुडतात. अहो, हे चालायचंच. धंदा म्हटले की चढणे आले आणि बुडणेही आले. आणखी एक विचारू काय? रागवणार नसाल तर छे हो, रागवायचं काय विचारा की. सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही जे काही वाचतो ते खरे असते की आपले गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले? आता हे जे काही म्हणजे मी उगाचच वेळ पांघरलं. वस्तात हो जावई बापू, कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. आओ, हे जे काही म्हणजे तर्जनी नासिका न्याय त्यातला प्रकार. हा तर्जनी नासिका न्याय माझ्या काही ध्यानात आला नाही. शेवटी अंतुशेटनी आपली तर्जनी नागपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिस्ट्यांनी मागवलेला चहा आला. घ्या. अंतुशेटने माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या असं म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर फुर पिंक फुंकायला सुरुवात केली. वास्तविक त्या पोराला चहात दूध कमी आहे हे सरळ सरळ सांगता आलं असतं, पण म्हशी गाभण काय रे असं तिरकं बोलणं. अंतुशेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला सामावूनही घेतलं. एकदा दोनदा गंजिफा शिकण्याचाही प्रयत्न केला आणि त्या 60च्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग मी अंतुशेट आणि त्यांचे सांगाती जीवनविषयक त्यांचे अचाट तत्त्वज्ञान खूप वेळा ऐकलं आहे. त्याची विशिष्ट पारिभाषा तिथेच मला कळली आहे. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वाहन, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन रे गोविंद भट टाकनोस काय दोंडाव परांस प्या, अरे जागा आहेस की झाला तुझा अजगर, अशा आरोळी मारीत पत्त्यातले भिडू गोळा करताना त्या मंडळीत मीही भटकलो आहे. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून अहो जावई बापू म्हणावं एखादा झक्कास मालकंस. गडबोल्या कूट रे तबला पाहुण्यांबरोबर. खातुशेट उघडा तुमचा खोका, खोका म्हणजे पेटी, असल्या फरमाईशींवर मीही आवाज साफ करून घेतला आहे. बाकी नरड्यात मजा आहे हो तुमच्या, अशी दाद नेहमीच मला मिळायची. वर्षा 2 वर्षातनं एखादी फेरी रत्नागिरीला घडत असे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळ्यालाच कळे. दामू काका दिसले नाही कुठे अंतुशेट. कोण? दामू नेने? तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे अहो म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे. अहो दामू नेण्याची रत्नागिरीन झाली हो बदली, असं अंतुशेटने आकाशाकडे बोट दाखवत सांगितले. अरे 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 अरे, कळलं नाही हो मला. अहो कसं कळणार? दामू नेने चचला म्हणून रेडिओत का बातमी देणार आहेत? केसरीत आला होता. गृह्य संस्कार, मन मिळावू, प्रेमळ व धर्मपरायण होते वगैरे वगैरे. अहो छापणारे काय? द्याल ते छापतील. दामू नेने कसला प्रेमळ? अहो ताटीवर आडवा पडला तरी कपाळावरची आटी तशीच. एके रात्री उकडतंय म्हणून घरातून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे. बाकी पुण्यवान माणूस हो. गतवर्षी आषाढीला 2 पालख्या निघाल्या रत्नागिरीत, एक विठोबाची आणि दुसरी दामू नेण्याची. आषाढात तो गेला. विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्याने सीमोल्लंघन केले. अवघ्या देहाचे सोने झाले. इजा गेला, बिजा गेला, आता तिजाची वाट पाहतोय, मिश्किलपणाने खांदे उडवीत अंतुशेट म्हणाले. 5 फुटाच्या आत बाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमीचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायात कोकणी वाहना, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलण्याची खोड, आणि ह्या साजासकट वजन सुमारे 100 पाऊंड.
ह्या सगळ्या जरा जीर्ण होत चाललेल्या गोष्टीत एक गोष्ट ताजी, ती म्हणजे सानुनासिक. परंतु सानुनासिक म्हणजे नाकातनं निघणारा. त्यातनं एक गोष्ट मात्र ताजी, ती म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज. आणि त्या आळीतले आवाज आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी. अंतुशेटच नाही, त्या आळीतल्या त्या वयाचे सारेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची आवड नाही आणि तिटकाराही नाही. आणि खाण्यात चवीपेक्षा उदरम भरणम हाच स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी कुरकुरली नाही आणि आहे म्हणून वेगानं पळाली देखील नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थामा घरच्या पिठाच्या दुधाची वाटी. त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्याहूनही करवंटीची सलगी अधिक. उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला हे नाटक घेऊन आली. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चिर्र असे चित्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात, किटसन म्हणजे त्यावेळी वापरली जाणारी एक लाईट होती. किटसनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ फरक्यावाला मॅनेजरशी चर्चा करत होते. कशी काय गर्दी? ठीक आहे. प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात? छेचे अहो छेचे म्हणून झिटकता काय पाल झिटकल्यासारखे? पहिला अंक पाहिला मी इथूनच. सिंधूच्या पार्ट्यात काही दम नाही हो. लागे हृदयी हुरहुर अगदीच पिचकावणी म्हटले. बालगंधर्वांचं ऐकले होतेत काय? मॅनेजर जरा उखडले. आग्रह नाही आमचा, तुम्ही नाटक बघायला या. अहो गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगलेत आणि काल घरोघरी जाहिरातीची अक्षत घेऊन हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो एवी तेवी रिकाम्या खुर्चीस नाटक देखवायचे तर 4 आण्यात जमवा. अहो 4 आण्यात जमवायला काय हा डोंबाराचा खेळ आहे का? अहो तो बरा, आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसे करा. पुढलं कशी त्यजू या पदाला जमलं फक्कड तर थाळी 4 आणे जास्त टाकीन. बाजूची मंडळी खदाखदा हसली. मॅनेजर जास्तच उखडला. तेवढ्यात अंतुशेठची नजर माझ्याकडे वळली. नमस्कार हो जामाई बापू. नमस्कार नमस्कार. हां काय जमलाय काय एकच प्याला? ठीक आहे. फुकट पासात वाटतं तुम्ही. बाकी तुम्हीही त्यातलेच. एक नावी दुसऱ्या नाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. नाही हो, अहो हे पहा तिकीट आहे हो. मग ठीक आहे असे मुळमुळीत उत्तर दिलेत. दमड्या मोजल्यात ना तुम्ही. तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला. अहो सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. सांगताय काय? कसला तो आवाज आणि कसले ते दिसणे. मनात आणेल तर कडेवर घेईल हो सुधाकरास. सिंधू कुठली? सिंधुदुर्ग आहे हो मालवणचा. पाहिलंत वाटतं तुम्ही नाटक? उगीच जरा कोपऱ्यातली 2 झाप बाजूला करून पाहिलं घटकावर. छॅट, ह्याच्यापेक्षा दशावतारी बरे. काही कारण नसताना आपल्या मताची पिंक टाकून अंतुशेठ तिथून निघून गेले. बाकी अशाच दिवस रात्र पिंका टाकीत त्यांचं आयुष्य गेलं. अंतुशेठची आणि माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधी कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा साने यांनी फक्त एकदा माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतुशेठच्या मुलाचा उल्लेख झाला होता. म्हणजे अंतुशेठला मुलगा आहे? अहो आहे म्हणजे काय, चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? बायकाळ्याच्या स्टेशनावर तिकीटं गोळा करतो. चेहऱ्यावरची सुरकुतीही हलू न देता अण्णा म्हणाले. मग वडिलांना मदत वगैरे काही करत नाही वाटतं? अहो करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून BBCIला JIPचा डबा जोडला. ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र शब्दकोश तयार होईल. आता BBCIला JIPचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह करणे.
हे लक्षात यायला मला थोडा उशीर लागला. काय लक्षात आलं ना, तेव्हा अंतुशेठच्या स्नानसंध्येची थोडी पंचायत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आणिकही चालतात असे म्हणतात. आमच्या अंतुशेठचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून गेला होता नातवाचा चेहरा पाहावयास. गणित चुकल्यासारखा परत आला. दसरा दिवाळीला अंतू बरव्याला मिळते मनी ऑर्डरीतून पितृप्रेमाचे पोस्त 5-10 रुपयाचं. तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणत आणि उगीच खुर्दा खुळखुळवतो 4 दिवस खिशात हात घालून. अहो तिकीट कलेक्टर, त्याला पगार तो काय असणार? पगार बेतातात, पण चवल्या पावल्यांची आचमनही चालतात असे म्हणतात. खरं खोटं देव जाणे, आणि चालायचंच हो. घेतलं तर घेऊ देत. काय अहो 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि 1 लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत लोकनियुक्त प्रतिनिधी. राजकारण हा तर अंतुशेठच्या अड्ड्यातला लाडका विषय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर आणि तत्वप्रणालीवर मौलिक विचार. कोकणात दुष्काळ पडला होता तसा तिथे नेहमीच दुष्काळ, पण दुष्काळ अंतुशेठच्या भाषेत म्हणजे प्यामीन ॲक्टान्वये पास झालेला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चाललेला. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतुशेठला विचारलं, काय अंतुशेठ भाषणात दिसला नाही? कुणाच्या? नेहरूच्या? छॅट, अरे दुष्काळ पडला इथं तर भाषणं कसली देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचण्यासारखं आहे. तो तिथे बोंबलतो, हा इथे बोंबलतो. याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा त्यास उपयोग नाही. तुम्ही आपले खुळे आला नेहरू चालले बघायला. अहो रत्नागिरीत तो आला आणि रत्नागिरीत त्याला दाखवली नाही काय? बाळ गंगाधर टिळक जन्मलेले ती खोली आणि खाट. अहो गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता की काय? तुझ्या बायकोच्या पेटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून आपली कुणाची तरी खाट दाखवली आणि दिलं ठोकून. याच्यावर टिळकानं पहिले टॅक केले म्हणून. अहो पुरावा काय? का टिळकांच्या आयशीचं बाळांपण केलेली सुईन आली होती साक्षीस? टिळकांचं सोड, 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस सांगता येणार आहे काय? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन, मग मला सांग टिळकांच्या आणि नेहरूंच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडे की ह्या मंडळींची नेमकी आदराची स्थानं तरी कोणती? कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे कळल्यावर अंतुशेठ चटकन म्हणाले, सरकशीत काय हो? कुणीतरी नवीन दुकान काढले, दिवाळ्याचा अर्ज मागून ठेव म्हणाव त्याला, असा आशीर्वाद मिळायचा. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्यायली आहेत देव जाणे. त्यातील निम्म्याहून अधिक माणसे ही मनी ऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं एक भयान विनोदाचं अभेद्य कवच. कशावरून तरी गांधीजींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठने आपले भाष्य सुरू केले. अहो कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीस आला नाही. पक्का तो, त्यास नेमके ठाऊक. इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि त्याच्या दांडीचं. आम्ही सगळेच पंचेवाले, त्याच्यापेक्षा उघडे. आणि सुताबितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभूशेठ जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला, पण ब्रिटिश सरकार सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही हो त्यास. आणि तिसरे शस्त्र म्हणजे उपवासाचे. इथं निम्म कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचे कौतुक. आम्हास कसले? नाही, माणूस असेल मोठा, पण आमच्या हिशोबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचं म्हणाल तर संबंध त्याचा गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही आणि सावरकरांशीही नाही. म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. पण इंग्रज गेला तो कंटाळून.
अहो लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला, फुंकलनीत दिवाळ. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकरडे. हे सगळे चक्र नेहमी क्रमीण होते हो. सत्ता इंग्रजाची नाही, नेहरूची नाही, जनतेचीही नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजांच्या ताब्यात कसा गेला? अहो खुळे की काय तुम्ही? विश्वेश्वर घट्ट आहे राजिड्यावर. अहो एक खेळ करून दाखवल्या त्यानं. 150 वर्षाच्या गुलामीचा कसला आलाय हो खेळ? अहो 150 वर्ष तुमची ब्रह्मदेवाच्या रिष्ट वाचात काटा सेकंदानं देखील सरकत नाही हो, 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भवती माडांच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीच हादरते हो. अहो समाजवादाच्या गफ्फा आहेत हो, गफ्फा. अहो एक आंब्याचे पान देखील नसते हो दुसऱ्या पानासारखे. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांड निराळं. सगळ्या माणसाची नशिबे सारखी कशी होतील? घटकाभर धरा, आला तुमचा समाजवाद. तो आमच्या रत्नागिरीचा गाव गांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडुगुरुवाच्या परसातून. म्हणून काय थोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार आहेत काय? आणि हात नाहीत म्हणून कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसा जमीन कसणार आणि काय कसणार? तो तसाच राहायचा. स्वराज्य आलं म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही आणि महादेवाचं गडबोल्याचं धोंड आत जाणार नाही. अहो हे डाव उजवं राहायचंच समाजात. अहो रामराज्यात देखील मारुतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही हो जोडले. हा नरच राहिला आणि तो वानरच राहिला. अशा वेळी अंतुशेठच्या जिभेवर सरस्वती नांदते. बरोबर आहे. उगीच तोंड देखले बरोबर आहे म्हणू नका. त्या शामराव मुरकुट्यासारखं चुकत असेल तर कान उपटा. तुम्ही माझ्याहून लहान खरे पण शिक्षणानं थोर आहात हो जामाई बापू. अंतुशेठच्या भाषणात असला केवळ तिरका विनोद नसतो, त्याचं आत कुठेतरी काहीतरी जळत असतं. गेल्या 4-5 वर्षात रत्नागिरीला फार वेळा जाता आलं नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आलं, डांबरी रस्ते आले. आणि मी जेव्हा मागच्या वेळी गेलो त्यावेळेस अंतुशेठला म्हणालो, अंतुशेठ रत्नागिरी झकपक झाली हो तुमची. विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो, काळोख आहे तो बरा. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दळिद्रच ना. अहो पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला? आमचं दारिद्र्य काळोखात दडलेलं बरं. अंतुशेठ मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अन्नगोगठा झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही काही 1-2 मंडळी निजधामाला गेल्याचं कळले. कधी नाही ती एका कारुण्याची आणि गोडव्याची झाक अंतुशेठच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठंतरी घर करून जात असाव्यात. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर, अंतुशेठ स्वतःहून सांगत होते. म्हाताऱ्यास काशी, विश्वेश्वर, हरिद्वार, ऋषिकेश घडवून आणलीत. मावंद घातलं हो जोरदार शंभू जोगळेकरानं. गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आणला आठवणीने माझ्यासाठी. आणि पुढच्या खेपेस याल तेव्हा त्याचं शील फोडून गडू आमच्या तोंडात उपरा झालेला दिसेल हो जावई बापू. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतुशेठच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवानं सीलबंदच होता. वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन हो जावई बापू. कळलं आम्हाला तुम्ही कुठे जाणार आहात ते. जाऊन या हो. एक रिक्वेस्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी. कसली रिक्वेस्ट? तेवढा कोहिनूर हिरा पाहून या हो. माझी आपली उगाचच तेवढी इच्छा. पिंडाला कावळा शिवला नाही तर कोहिनूर कोहिनूर म्हणा म्हणजे शिवेल. आणि परत आल्यावर सांगा आम्हाला कसा दिसतो कोहिनूर ते. लंडन, पॅरिस सगळं बघून या हो. मला आपलं उगीचच त्यांच्या पाया पडावंसं वाटलं. मी रस्त्यातच वाकून त्यांना नमस्कार केला. आयुष्यमान वा, आयुष्यमान वा. श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हाला.
मी निरोप घेतला आणि 4च पावलं टाकली असतील लगेच हाय काय ऐकू आली. अहो जावई बापू. काय अंतुशेठ? जाताय ते एकटेच की सपत्नीक? आम्ही दोघेही जातोय. हे चांगले केलेत. उगीच एक किडा आला डोक्यात. म्हटलं परदेशी विद्या शिकायला निघालात. देवयानीची गोष्ट आठवली. काय? आमच्या मुलीसही आशीर्वाद सांगा हो. तुमचं भाग्य तिच्यामुळे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, मनात ठेवा हो, कुठं बोलू नका. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यानं आंबा घेतला एकेकाळी या आंब्याचा, पण भाग्य बघा कुठल्या वाटेनं जातं. असो, सुखरूप जा हो. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळी एसटीनं जाणार. डायरेक्ट मुंबई की काय? हे चांगले केलेत हो. एकदा हा प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणूस पृथ्वी प्रदक्षिणा करून येतो. परवा वरच्या आळीतला तात्याजोग जाऊन आला इथून मुंबईला. अजून हाडांचा हिशोब मोजतोय. 7-8 हाडं हरवलीत म्हणतो त्या एसटीत. अंतुशेठ सगळं तोंड उघडून हसत होते. आता त्यांच्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे 5 वाजता एसटी स्टँडवर अंतुशेठची अहो जावई बापू अशी खणखणीत हाक ऐकू आली. मी एकदम चकितच झालो आणि अंतुशेठनं वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिली. तुमचा विश्वास नाही हे ठाऊक आहे मला, पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. अहो विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळले वकील साहेबांकडून. एवढी पुडी काय जड नाही हो खिशाला. एसटी सुटली आणि अंतुशेठनं आमच्या कुटुंबियांबरोबर सदरावर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगाच आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. धन्यवाद. छान, उत्तम. म्हणजे महान साहित्यिक पु ल देशपांड्यांनी छान आपल्या लेखणीतून ही कथा तर साकारलीच, पण आपण आम्हाला जी कथा ऐकवली त्यामुळे अनेक अशा तरुण पिढींना आज कथाकथनाची आवड निर्माण होईल अशी मला आशा आहे. नक्कीच. मल्हार कम्युनिकेशनच्या वतीने आपण इथे आलात, आपला वेळ आम्हाला दिलात आणि छान कथा आम्हाला ऐकवली, तर मी आपले खूप आभार मानू इच्छिते. आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही याच वेळी नाही तर मागच्या वेळी देखील आपण एक पुष्प ओवलं होतं. यावेळी सुद्धा एक पुष्प आपण सादर केलेलं आहे. तुम्ही जी मला ही संधी हॉबी डू बी डूच्या माध्यमातून दिलेली आहे त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आणि रसिक श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आपण असेच छान छान गोष्टी ऐकत जाऊ, कधी कथा कधी कविता, आणि आपला हा हॉबी डूबीचा मंच असाच सजवत राहू. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.